आपल्यापैकी अनेक जण आहेत ज्यांचा एकही दिवस हा हास्यजत्रा पाहिल्याशिवाय जात नाही. 15 ते 20 मिनिटाचं एक स्किट पाहिलं तरी दिवसभरातला ताण हा निघून जातो. त्यात जर हास्यजत्रेतील काही कलाकार जर एखादा चित्रपट घेऊन आले तर धम्माल येईल ना. आपल्या सगळ्यांचं हे स्वप्न सत्यात उतरतंय, कारण आपल्या सगळ्यांचे लाडके प्रसाद दादा, नम्रताताई आणि रोहित आपल्या सगळ्यांसाठी एकदा येऊन तर पहा हा चित्रपट घेऊन येत आहेत. त्यांच्याशी आपण या चित्रपटाविषयी जाणून घेऊया. सगळ्यात आधी तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. आणि तुम्ही कसे आहात? मस्त मजेत. खूप छान. आम्हालाही छान वाटतंय. आज झी 24 तासच्या ऑफिसवर खूप दिवसांनी आलो आहे आणि चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त आम्ही इथे आलो आहे. बाप्पाचं दर्शन घ्यायला आम्ही इथे आलो आहे, तर आम्हाला खूप छान वाटतंय. सो हेच निमित्त आहे की 24 नोव्हेंबरला आमची फिल्म जी आहे एकदा येऊन तर बघा रिलीज होती आहे. तर सगळ्यांना हेच सांगायचं आहे की प्लीज थिएटरमध्ये एकदा येऊन तर बघा. तुम्हाला नक्कीच आमचा सिनेमा आवडेल. बाकी लेखक दिग्दर्शक जे आहेत प्रसाद खांडेकर, मी सुरुवात त्यांनाच करायला सांगेन. प्रसाद दादा, नम्रताई आता जसं म्हणाली तसं की तू एकांकिका नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. हा तुझा म्हणजे चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. काय फिलिंग आहे? जसं प्रत्येक नाटकाच्या वेळी आणि एकांकाच्या वेळी जी धाकधूक असायची पहिल्यापासून, तसंच सेम फिलिंग आता आहे. कारण दिग्दर्शकीय पदार्पण म्हणावं लागेल माझ्या ह्या फिल्मच्या निमित्ताने एकदा येऊन तर बघा. आणि मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की माझ्या जवळची सगळी मंडळी आणि जी माझ्याही जवळची आहेत आणि लोकांच्याही जवळची आहेत, लोकांच्या घराघरात पोचलेली आहेत, ती सगळी मंडळी या सिनेमात आहेत. म्हणजे नम्रता आहे, रोहित माने, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, सुशील इनामदार, राजू शिसतकर, वनिता खरात, भाऊ कदम, सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, मी, आम्ही सगळी अशी मोठी एक विनोदाचे जे प्रत्येक जातकुळीतले बादशाह आहेत त्यांची एक मोठी फौज या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल. 24 नोव्हेंबरपासून हा सिनेमा सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे. मंदार चोळकरनी छान अशी 3 गाणी लिहिली आहेत त्या सिनेमात. रोहन आजचे आघाडीचे संगीत दिग्दर्शक, हे दोघांनी म्युझिक दिलं आहे. परितोष पेंटर, सेजल पेंटर यांच्या कॅलेडोस्कोप या निर्मिती संस्थेखाली आम्ही या चित्रपट तयार केला आहे. आणि खूप अशी छान कास्ट अँड क्रू एकत्र जमून आली. योगेश कोळी आजच्या आघाडीचा एक सिनेमॅटोग्राफर, तो त्याने सिनेमॅटोग्राफी केली आहे फिल्मची. मजा आहे, धमाल आहे. मी एवढंच सांगेन नक्कीच की सिनेमाच्या पहिल्या मिनटापासून ते शेवटच्या मिनटापर्यंत तुमचं निखळ मनोरंजन होईल. तुम्ही लोटपोट हसाल याची गॅरंटी मी लेखक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला देतो. एकदा येऊन तर बघा या चित्रपटाच्या निमित्ताने. पण दादा, तुझी फिलिंग काय की जेव्हा आता तू मगाशी मी म्हटलं तसंच की एकांकिका, नाटक, स्किट दिग्दर्शन करतो, चित्रपटाचं दिग्दर्शन करणं ह्याच्यात काय वेगळं पण आहे? नक्कीच ही प्रोसेस खूप धमाकेदार होती. म्हणजे कॉलेजला असताना एकांकिका करायची तयारी जवळजवळ 1-2 महिने चालू आधी व्हायची. तसेच नाटकाचंही प्रोसेस जवळजवळ तुमची 1-2 महिने त्या स्क्रिप्टवर काम होतं, नंतर 1 महिना कलाकारांबरोबर रीडिंग होतं, नंतर तालमी होतात. सिनेमाची प्रोसेस कंप्लीट वेगळी होती, माझ्यासाठी नवीन होती. आत्तापर्यंत मी अभिनेता म्हणून बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे, पण दिग्दर्शक म्हणून काम करताना म्हणजे मला सांगायला आवडेल की जवळजवळ एक 10 ते 12 ड्राफ्ट मी केले या स्क्रिप्टचे, संहितेचे. त्यानंतर कलाकारांची लिस्ट फायनल झाल्यावर ते त्या कास्टिंगसाठी तयार झाल्यावर त्यांच्यानुसार पुन्हा स्क्रिप्टमध्ये चेंजेस केले गेले. तर जवळजवळ एक 6-7 महिन्यांचा हा एक प्रोसेस असते जी सिनेमाची, जी दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदा केली आणि मला खूप एन्जॉय केली. मला खूप आनंद वाटला, मजा आली प्रोसेस करताना. माझा प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदे आणि माझी अख्खी दिग्दर्शकांची, माझ्या असिस्टंटची टीम, हे ज्या ऑन टोज आम्ही काम करत होतो. कारण आम्ही गगनबावड्यात शूट केलं आहे संपूर्ण फिल्मचं. तिथलं निसर्गरम्य वातावरण आणि आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणं आहेत जिथे पावसाचं प्रमाण जास्त असतं, त्यातलं एक म्हणजे गगनबावडा हे ठिकाण आहे कोल्हापूरच्या पुढचं. सो पावसाने खूप त्रास दिला आम्हाला शूटिंगच्या वेळी, पण आमची सगळी टीम ज्या आघाडीवर लढत केले होते. म्हणजे मला हे सांगायला आवडेल की माझ्या पहिल्याच
प्रयत्नात जो माझा पहिला प्रयत्न होता दिग्दर्शनाचा, त्यात मला जवळजवळ सगळं शिकायला मिळालं की काय करावं काय नको करू. बाबा पुढच्या सिनेमाच्या ही काळजी घे, पुढचा सिनेमा करताना हे कर, हे करू नको. हे म्हणजे टेक्निकल गोष्टी झाल्याच किंवा कंटेंट वाईज गोष्टी झाल्याच, पण इतर ज्या प्रोडक्शन लेव्हलच्या असतात किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा. सो मी पहिल्याच माझ्या या एका प्रोसेसमध्ये मी खूप म्हणजे मला शिकायला मिळालं. आत्तापर्यंत मी जे काही सिनेमे केलेत किंवा वेबसिरीज केल्यात, म्हणजे मी स्क्रीनबद्दल बोलतो आहे, थिएटर वेगळं, स्क्रीनबद्दल, तर मी ज्या ज्या सिनेमांमध्ये किंवा वेबसिरीजमध्ये काम करू, मला आठवत नाही आहे की मी कलाकार म्हणून त्या एका कलाकृतीत काम करतो आहे आणि मी माझा सीन झाल्यावर मी मेकअप रूममध्ये जाऊन बसलो आहे असं नाही आहे. मी नेहमी तिथे ऑन फ्लोअर लावायचो. अच्छा हा असा ही फ्रेम लावतो आहे, ओके हे फ्रेम, म्हणजे त्याचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं नसलं तरी फील्डवर्क हे खूप महत्त्वाचं असतं, जे खूप काही. आणि एक एक चांगलं स्क्रिप्टची मी वाट बघवतो, एक चांगल्या गोष्टीची वाट बघवतो. ती गोष्ट मला सापडली, परितोष पेंटरची गोष्ट आहे. त्याच्यावर मग संवाद लेखन, त्याचा स्क्रीन प्ले, डायलॉग सगळं करत एक छान मजेशीर जी तुम्ही सहकुटुंब एन्जॉय करू शकता अशी फिल्म आता एक तयार झाली आहे. नम्रताताई आणि रोहित, माझा प्रश्न तुम्हालाच आहे की स्किट करताना आणि चित्रपट करताना काय फरक जाणवतो? कारण की स्किट असतं ते एक 20-25 मिनटाचं आणि जो मूवी असतो तो ऑलमोस्ट 2.5 तास किंवा 2 तास 40 मिनटं आणि त्याच्याहून जास्त असतो. तर काय फरक जाणवतो एवढं प्रोसेस करताना? खूप फरक आहे. आम्ही जे स्किट्स परफॉर्म करतो, ह्याला जरी आपण स्किट्स म्हणत असलो तरी आम्ही त्याला छोटं नाटुकलं म्हणतो, कारण आमच्यासाठी नाटक केल्याचा आनंद आम्हाला महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतनं मिळतो. वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळतात. सिनेमाचं खूप वेगळं आहे गणित. सिनेमाची एक वेगळी प्रोसेस आहे. जसं प्रसाद म्हणाला की तो 5-6 महिने त्या प्रोसेसमध्ये होता, पण कलाकार म्हणून आम्ही महिनाभर आधी त्या प्रोसेसमध्ये होतो. त्या स्क्रिप्टचं रीडिंग आणि मग ते कॅरेक्टर वर्किंग, मग लुकवर सगळं काम. तर एक गोष्ट असते ती 2.25-2.5 तास प्रेक्षक बघतात. आम्हाला परफॉर्म करायला म्हणजे त्या 2.25-2.5 तासाच्या फिल्म बनवण्यासाठी जवळपास 30 ते 35 दिवस, कधी 40 दिवस, कधी 50 दिवस इतके दिवस शूट करायला लागतं. पण 15 मिनटाचं स्किट आम्ही फक्त म्हणजे ते आम्ही मगाशी म्हटलं तसं की ते आम्ही थांबत थांबत करत नाही, ते वन गोमध्ये करतो. सो ते 15 मिनटात होऊन जातं. तर इथून वेगवेगळे अँगल्स, मग परत या अँगलने जे एक्सप्रेशन दिलेत तेच परत त्या अँगलने करायचे. सो इथे कंटिन्युटी वगैरे सगळंच जपायला लागतं. स्किटमध्ये तसं काहीच नसतं. सो ह्या नक्कीच 2 वेगवेगळ्या धाटणीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे सिनेमा करताना नक्कीच सगळ्यांचं स्वप्न असतं की मोठ्या पडद्यावर झळकावं, मोठ्या पडद्यावर काम मिळावं. जसं आमचं स्वप्न आहे तसं आमच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक रसिक प्रेक्षकांचं हे स्वप्न आहे की आता तुम्हाला आम्हाला मोठ्या पडद्यावर पण बघायचं आहे. तर ज्या सगळ्यांना आम्हाला मोठ्या पडद्यावर बघण्याची जी उत्सुकता होती ती आता जास्त आम्ही ताणून धरणार नाही आहोत. 24 नोव्हेंबरला तुम्हाला आम्हाला असं मोठ्या पडद्यावर बघता येईल. सो नक्की बघा. चित्रपटगृहात येऊनच हा सिनेमा बघा, कारण कलाकारांना फक्त प्रेक्षकांचं प्रेम आणि कौतुक हवं असतं. पण जर हे प्रेम आणि कौतुक तुमच्या उपस्थितीने जर आम्हाला मिळालं तर मला वाटतं आपली मनोरंजन सृष्टी अशीच छान टिकून राहील, कारण सगळं काही तुमच्या हातात आहे. तुम्ही आहात म्हणून आज आम्ही कलाकार म्हणून तग धरून आहोत इंडस्ट्रीमध्ये. तर प्लीज मी सगळ्यांना कळकळीची विनंती करते की कदाचित तुम्ही आता ऐकाल आणि हां ठीक आहे बघू वगैरे, तर असं प्लीज करू नका. पायरसी करू नका. OTTवर येईल आता सिनेमा, ह्याची वाट बघू नका. तुम्ही जे म्हणालात तुमचीच वाक्य, तुमचेच शब्द सोशल मीडियावर तुम्हीच आम्हाला सांगत असता की मोठ्या पडद्यावर आम्हाला तुम्हाला बघायचं, तर प्लीज थिएटरमध्ये जा मोठ्या पडद्यावर. 24 नोव्हेंबरपासून एकदा येऊन तर बघा, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊनच बघा. आणि कॅरेक्टरबद्दल हळूहळू आम्ही रिव्हील करू सगळंच, पण माझा प्रमुख भूमिका असलेला हा पहिला चित्रपट आहे. बाय डिफॉल्ट माझं कास्टिंग होणारच होतं, कारण मी आणि प्रसाद आम्ही खूप वर्ष एकत्र काम करतो आहे आणि आम्ही असं ठरवलं आहे की आपण आपल्याच माणसांना सोबत घेऊन गेलं पाहिजे. आपण आपल्याच माणसांना संधी दिली पाहिजे. आपल्यातलंच टॅलेंट आपण पारखलं आहे, तर त्याला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी आपणच झगडलं पाहिजे. तर प्रसाद नेहमी म्हणतो की जर आपल्याला संधी मिळत नसेल तर आपण आपल्या संध्या निर्माण करू. तर त्याने हा जो विडा उचलला आहे त्याच्यात मी पूर्णपणे त्याची साथ देणार आहे. आणि मीच काय, त्याच्यावर जे जे सगळे प्रेम करतात, आमचे सगळे हास्य जत्रेतले आर्टिस्ट म्हणा, त्याची नाटकातली काही जवळची मंडळी आहेत, सगळ्यांची विल पॉवर इतकी स्ट्रॉंग होती.
मी तुम्हाला खरंच सांगते, एकदा येऊन तर बघा हे शूटिंग आम्ही पावसाच्या दरम्यान केलं. आम्हाला इतकी संकट आली, इतक्या संकटांना तोंड द्यावं लागलं. म्हणजे तेच की धुकंच येत होतं स्क्रीनवर, मग मध्येच पाऊस पडत होता, आम्ही 2-2 अडीच तास बसून होतो. तर एवढ्या सगळ्या संकटांमध्ये प्रसाद तितकाच काय म्हणूयात आपण, शांत होता, कंट्रोल्ड होता. आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यात अशा दिग्दर्शकासोबत जर काम करण्याची संधी मिळत असेल तर मी तर म्हणेन ही तर सुवर्ण संधी आहे. त्यामुळे थँक्यू प्रसाद, तू आमच्याकडनं सुंदर काम करून घेतलंस, आम्हाला संधी दिलीस, त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार. 24 नोव्हेंबरला नक्की बघा, जवळच्या चित्रपटगृहात एकदा येऊन तर बघा. मी तर खूप एक्सायटेड आहे. म्हणजे जसं तुम्ही एक्सायटेड आहात की या सगळ्या कलाकारांना तुम्हाला चित्रपटात बघायचं, एकत्र बघायचं, तसं मी एक्सायटेड आहे. ही प्रसाद दादाची पहिली फिल्म आहे म्हणून ही माझी एक्साइटमेंट आहे की दादाची ही पहिली फिल्म आहे, तर ही कडकच झाली पाहिजे. आणि कडकच झाली आहे आणि तुम्हाला आवडणारच आहे, त्यात काय वादच नाही. म्हणजे आम्ही त्याच्यामागे ते असतं ना, एक रामाची सेना कशी असते, आपला राम गेला की जायचंय, लढायचंय, तसं एक आम्ही प्रसाद दादाच्या मागे आहोतच, असणारच आहोत. आणि कायम आमचं विशेष प्रेम आहे. कारण म्हणजे माझं तरी वैयक्तिक, मला जसं प्रसाद दादाने हास्य जत्रेत आणलं तसं दादा आता मला फिल्म्समधून पण आणतोय. त्यामुळे दादा थँक्यू. आणि खूप मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली या फिल्ममध्ये, त्याचा पण एक विशेष आनंद आहे. आणि फिल्म नक्की बघा तुम्ही, खूप एंटरटेनमेंट आहे फिल्ममध्ये, तुम्हाला खूप मजा येईल. तर 24 नोव्हेंबरला एकदा येऊन तर बघाच म्हणजे. थँक्यू. रोहित, तुला लगेच प्रश्न आहे की तुझा जो सतरंगी स्वॅग आहे तो आम्हाला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे का? सावत्याचं कौतुक एवढं की सावत्याच्या टोनवर, सावत्याच्या म्हणजे आम्ही त्याला चोरबॉडी बोलतो, किंवा त्याचा लहेजा आहे जो सातारी ठसका आहे, तशाच प्रकारचा एक वेगळा लँग्वेजचा ठसका तुम्हाला नक्की बघायला. मी आता फार सांगणार नाही. काहीतरी इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पुन्हा तेच की प्रसाद दादावर विशेष प्रेम काय की हां, म्हणजे सातारी भाषेत मी बोलतो, सगळ्यांना आवडतंय, सगळ्यांना खूप असं वाटतंय की काहीतरी असंच दणका असेल. पण प्रसाद दादासोबत मी जी काही कामं केलीत, प्रसाद दादाचं नेहमी तेच असतं की आता सावत्या तुझ्याकडून काहीतरी वेगळं करून घेऊया, आता काहीतरी वेगळं करून घेऊया. तर मी एवढं नक्की सांगतो की सातारी नसेल पण वेगळं काहीतरी असेल जे जे कमाल इंटरेस्टिंग आहे, म्हणजे खूप भारी येते आणि त्याने सुद्धा खूप मजा येणार, एवढं नक्की. सो पुन्हा त्यासाठी थँक्स दादा. हा, म्हणजे प्रसाद खूप एकतर त्याचा प्रचंड विश्वास आहे त्याच्या को आर्टिस्टवर, सगळ्याच त्याच्या सहकलाकारांवर. त्यामुळे तो कुठल्या एका पठडीत बांधून ठेवत नाही आर्टिस्टला. तो प्रत्येक वेळी वेगळं वेगळं देण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळं कॅरेक्टर त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ह्या फिल्ममध्ये बास तर कॉमेडीच आहे, पण प्रत्येकाला त्याचं त्याचं एक वेगळं प्रसादने त्याच्या वाटेचं वाढून दिलेलं आहे. तर ते नक्कीच तेवढंच रुचकर लागेल जेव्हा तुम्ही हा सिनेमा बघाल. तर सगळ्यांनी खूप भारी कामं केली आहेत. उत्तम झाला आहे आमचा सिनेमा. मी माझा सिनेमा आहे म्हणून अजिबात बोलत नाही आहे, पण जेव्हा लवकरच टीजर आणि ट्रेलर तुमच्या भेटीस येईल, पण आम्ही त्याची एक छोटीशी झलक बघितली तेव्हा आमच्याच अंगावर शहारे आले आणि खूप भारी फिलिंग होतं की आपण खूप काम करत असतो. म्हणजे आम्ही खूप स्ट्रगल केला आहे, आम्ही खूप छोटी छोटी कामं केलीत. प्रसादने पण खूप स्ट्रगल केलं आहे, अगदी एकांकिकापासून, आणि कुठे कुठे जाऊन त्यांनी एकांकिकांचे प्रयोग केलेले आहेत आणि सगळं केलं आहे. आणि हा सगळा प्रवास आम्ही खूप जवळून बघितला आहे. आणि जेव्हा इतकं मनापासून एखादा जीव ओतून या चित्रपटसृष्टीमध्ये, या इंडस्ट्रीमध्ये काम करत असतो ना, तेव्हा तो जो प्रामाणिकपणा असतो ना, तो कुठेतरी काउंट होतो. आणि आज आमची छाती अशी अभिमानाने भरून येते की ज्या इंडस्ट्रीमध्ये गेली 15 वर्ष आम्ही दिवस रात्र मेहनत करतोय, स्वतःचं नाव कमवायचं आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, आम्हाला आमच्या नावाने ओळखलं पाहिजे, आम्हाला आमचं काम बघून आम्हाला काम मिळालं पाहिजे, या ज्या सगळ्या आमच्या इच्छा, आकांक्षा, ज्या काही अपेक्षा आहेत, त्या सगळ्या आता हळूहळू पूर्ण होत आहेत त्या आमच्याच मित्राकडनं. तर आम्हाला त्याचा खूप आनंद वाटतो आहे की त्याची ही दिग्दर्शक, तो ॲज अ दिग्दर्शक म्हणून या सिनेमाचा त्याचा हा डेब्यू आहे. तर खरंच त्याच्यासाठी खूप भारी फिलिंग आहे, कारण खूप जवळून त्याचा प्रवास बघितला आहे. तर मला असं वाटतं इतकं जर सगळं मनापासून आलेलं असेल तर तुम्हीच विचार करा, जसं आम्ही महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक सिरीज, प्रत्येक स्किट मनापासून करतो आणि ते तुम्हाला इथे भिडतं, तसाच हा आम्ही सगळ्या मित्रांनी बनवलेला हा जो काही सिनेमा आहे तो तुम्हाला नक्कीच इथे भिडणार, ह्याची मी तुम्हाला ग्वाही देते, ह्याची मी तुम्हाला खात्री देते. दादा जेव्हा दिग्दर्शकाच्या रोलमध्ये येतो तेव्हा त्यात तुमच्यावर दडपण येतं किंवा काय फरक असतो?
खूप मला दडपण असतं. प्रसाद जेव्हा दिग्दर्शक म्हणून उभा असतो तेव्हा असं नाही, जोक्सपाट. खूप मला छान वाटतं की माझा एक जो मित्र आहे तो उत्तम लेखक आहे, उत्तम अभिनेता आहे आणि उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहे. आणि ह्या तिघांची सांगड आणि उत्तम माणूससुद्धा आहे. या सगळ्या गोष्टींची सांगड घातलेली गोष्ट एका व्यक्तीमध्ये आहे, ती म्हणजे प्रसाद खांडेकरमध्ये. आणि तो दिग्दर्शक म्हणून मला तो लेखक म्हणून सगळ्यात जास्त आवडतो, दिग्दर्शक म्हणून आवडतोच. आता पहिल्यांदाच मी त्याच्या दिग्दर्शनाखाली चित्रपटात काम करते. आम्ही एक नाटक केलेलंच आहे, कुर नावाचं, जे नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहात तुम्हाला बघायला मिळेलच. पण सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच मी त्याच्यासोबत काम करते. तर त्याचं सेटवरचं पॅशन मी खूप जवळून बघितलंय. तो खूप शांत हँडल करतो, सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करतो, कधीच आरडाओरडा नाही, काही नाही. खूपच अशा पद्धतीने जर तो हँडल करत असेल तर मला वाटत नाही आता त्याच्या पुढे सिनेमांची रांग लागणार आहे, दिग्दर्शनाची रांग लागणार आहे. मोठे मोठे प्रोड्युसर्स प्रसादकडे येणार आहेत की आमची फिल्म तुम्ही प्लीज एकदा येऊन तर बघा, हो आमच्या प्रोडक्शनमध्ये एकदा करून तर बघा एखादी फिल्म, असं नक्कीच म्हणतील. मुळात ना, म्हणजे तुझा जो प्रश्न होता, मी या फिल्मपुरता मी सांगतो की जसं मी पहिल्यांदाच सुरुवातीला क्लिअर केलं की माझ्या जवळची लोकं, माझ्या जवळचे मित्रमंडळी, माझ्या जवळचे सहकलाकार हे माझ्या पहिल्या सिनेमात असावेत, हा माझा पहिल्यापासून माझं ठरलेलं होतं. जो कुठला माझा पहिला सिनेमा असेल, आता नमाला तर नमाची माझी जोडी तुम्ही गेले कित्येक वर्ष बघताच आहात, पण सावत्या म्हणा, म्हणजे रोहित माने म्हणा किंवा वनिता खरात म्हणा, हेही लोक माझ्या अगदी एकांगीपासून माझ्याबरोबर आहेत. म्हणजे गौरव विरव सगळे एकांकीतली पोरं, म्हणजे ह्यांच्या एकांकिका मी लिहिल्या आहेत आणि डिरेक्ट केल्या आहेत. त्यानंतर सुशील इनामदार, पॅडी कांबळे, विशाखा सुभेदार ह्यांची नाटकं मी दिग्दर्शित केली आहेत. त्यामुळे एक को आर्टिस्ट म्हणून आमचा तेजूबरोबर मी तेजू आमच्या एका शोमध्ये अँकर होते, त्यामुळे तेजूवर एक 3-4 वर्षाचं रिलेशन आहे. सो तसंच सेटवरचं वातावरण आहे छान आणि एकमेक अगदीच जवळचे असल्यामुळे सगळे म्हणजे काय काय ठिकाणी, पण ते आता दिग्दर्शकीय कला आहे ती, बाबा समोरच्याला न दुखावता कसं काढून घ्यायचं ते करता आलं. पण एकूणच सेटवरचं वातावरण हेल्दी होतं, त्यामुळे मला असं वाटत नाही कोणी दडपण घेतलं असेल. आणि राहिली गोष्ट, मी कलाकारांना मोकळं सोडतो माझ्या बाबतीत, म्हणजे कलाकृतीच्या बाबतीत, की बाबा तुला 10 जागा सुचत आहेत ना, तू 10 जागा काढ. मला ज्या नको आहेत त्या मी 8 जागा कट करीन, 2 जागा असेल तर मी ते छान वापरेन, मला पाहिजे त्या. पण मी त्यांना कुठे बांधून ठेवत नाही की हे नको करू, हे नको करू, तू कर काय पाहिजे, तू काय देऊ शकतोस कलाकार म्हणून ते तर कर, त्याच्यातलं मला काय हवं आहे ते मी ठेवेन, बाकीचं आपण बाजूला करू. ते एवढं छान गिव्ह अँड टेकने ते अख्खं प्रोसेस झालं. त्यामुळे दडपण ॲज सच आमच्यावर सगळ्यांवर दडपण होतं, ते त्यामुळे निसर्गाचं होतं. अरे लय टेन्शन ठेवलं बाबा. तुमच्या सगळ्यांचे अनेक कॅरेक्टर्स आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे आणि ती एक छाप सोडली आहे. पण असं बऱ्याच वेळा होतं का की जेव्हा तुम्ही एखादं नवीन कॅरेक्टर डेव्हलप करत असतात त्यावेळी बॅक ऑफ द माइंड हा विचार येतो की प्रेक्षक एक्सेप्ट करतील का? कारण की अनेकदा आपण पाहिलं की तुमचं ते कॅरेक्टर्सचं कंपॅरिझन केलं जातं सोशल मीडियावर, अनेकदा होतं. त्याकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, आम्ही ना गो विथ द फ्लो जाणारी माणसं आहोत. म्हणजे एखादी स्क्रिप्ट आली, त्यात एखादं कॅरेक्टर जर आम्हाला वाटत असेल की हे इथे वापरावं का, इथे ही लँग्वेज करावी का, किंवा इथे थोडं हे मॅनरिझम करून बघायचं का, तर ते आमच्या डोक्यात येतंच. पण त्याच्यासोबत आमचे जे दिग्दर्शक आहेत सचिन गोस्वामी, त्या गोष्टीला म्हणजे ते एक काय म्हणूयात की प्रेक्षक दुखावलाही जाणार नाही याची तितकीच काळजी घेतो आम्ही सगळेच, कलाकार म्हणून आम्ही सुद्धा आणि दिग्दर्शक आणि क्रिएटिव्ह टीम म्हणून हे सगळेच जे आमची लेखक मंडळी आहेत ते सुद्धा घेत असतात. त्यामुळे असं कधी होत नाही की प्रेक्षकांनी हे ॲक्सेप्ट करतील की नाही हा विचार मनात येत नाही. कारण आमचा एकच उद्देश असतो की प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणे, विनोद त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. सो मला असं वाटतं तो जो आमचा जो हेतू आहे तो कुठेतरी पूर्ण होताना आम्ही बघतोय. प्रेक्षक खूप आमच्यावर प्रेम करतात, सोशल मीडियाद्वारे आम्हाला वेळोवेळी सांगत असतात, कधी कानउघडणीसुद्धा करतात, ती आम्ही नक्कीच ॲक्सेप्ट करतो आणि ते ॲक्सेप्टेबल आहे. कारण प्रेक्षक खूप प्रेम करतात, शेवटी तेच डोक्यावर उचलून धरतात ना आपल्याला. सो अशा पद्धतीने आम्ही कधी असं विचार नाही केला की अरे हे ॲक्सेप्ट करतील की नाही. ॲक्सेप्ट करायलाच लागेल त्यांना, कारण त्यांचं आता आमच्यावर प्रेम आहे. सो पण असं नाही होत सहसा. रोहित, आम्ही स्किटमध्ये बेन्या हा शब्द खूप ऐकतो, तर त्याचा अर्थ काय तो सांगशील का? मला अर्थ, माझे शब्द हे कधी कधी मीच सुचवलेले असतात, मला जे भारी वाटतात ते मी बोलत असतो. बेन्या तर जनरली आमच्या सातारा, सांगली, कोल्हापूर साईडला बोलतात एक प्रेमानं, बेन्या आहेस का रे,
हसतेच काय बी येणे असं एक प्रेमाने बोलतात बऱ्याच गोष्टी. त्याचे काही असे काही स्पेसिफिक असा वेगळा अर्थ नाही आहे की हे म्हणजे हे म्हणजे असं काही नाही. असे खूप हजारो शब्द आहेत जे हास्य जत्रेत मी वापरण्याचा प्रयत्न करतो, कारण की लोकांना ते आवडतात. लोकांना तेच आवडतं म्हणजे माझ्या कॅरेक्टरच्या बाबतीत. सो मजा येते त्याने. लगा लगा पण भारी लगा. असं तेच म्हणजे लगा पण तसाच शब्द आहे. आमच्याकडे बोलतात जनरली घाटावरती, काय लगा असं असतं, वे लगा असं काय करते लगा. तर ते एक गंमत आहे त्याची. प्रसाद दादा, आता तुझं नवं घर आहे, नव्या घरातला पहिला गणेशोत्सव आहे. किती उत्साह होता आणि कसा जल्लोष होता? मुळात अगदीच गणेशोत्सवाच्या 10 दिवस आधी मी नवीन घरात शिफ्ट झालो माझ्या. आमच्या खांडेकरांचा गणपती हा एकच गावी असतो. म्हणजे गावी मला आठवतं त्याप्रमाणे दर गणपतीला मी गावी जायचो. 1-1.5 दिवसांचं इकडचं आटपलं, कारण गावच्या त्या आरत्या, कोकणातल्या आरत्या आपल्या किंवा कोकणातलं भजनं रात्रीची, आणि मग भजनानंतर म्हणजे इथे किती तुम्ही वेफर्स चिवडा बिवडा काही खा, पण भजनानंतर जो चिवडा आणि लाडू किंवा वेफर्स आणि लाडू मिळतात त्या लाडूची एक मजा वेगळी असते. सो आत्तापर्यंत हा इतके दिवस इतकी वर्ष असा गणेशोत्सव गावी जाऊन एन्जॉय करत होतो. गेल्या काही 1-2-3 वर्षात नेमकं नाटकांचे प्रयोग आणि बाकी गोष्टी यांच्यामुळे जाता आलं नाही आहे. पण डेफिनेटली गणेशोत्सव हा सण, आत्ता आम्ही येताना इथे स्टुडिओला येताना चर्चा करत होतो की काय म्हणजे आम्ही सकाळी 8 वाजता निघालो घरातून, 24 तास उत्साह असतो. म्हणजे एक वेगळं, आता मी मुंबई शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक वेगळा रूपच बदलून जातं. तो झगमगाट, ती लोकांची गर्दी, आणि ते म्हणजे हा एवढा उत्साह, म्हणजे एवढं पॉझिटिव्हिटी आणणारा सण आहे, बाप्पाचा सण आहे. सो मी ठरवलं की ह्या मागच्या गणेशोत्सवालाच मी सांगितलं होतं की बाबा पुढचा तुझी स्थापना होण्याआधी मी नवीन घरात जाईल, आणि माझ्या त्या प्रयत्नांनी मी आता नवीन घरात गेलो आहे, नवीन घरात शिफ्ट झालो आहे माझ्या. नम्रताताई, तू लालबागकर आहेस. तुझ्या लहानपणीच्या गणपतीच्या काही आठवणी आहेत का? आणि आत्ता आणि तेव्हामध्ये काय फरक होतो? खूप फरक आहे. मी लालबागची आहे, म्हणजे लालबाग काळा चौकीची, अशी मी बॉर्डरवर राहते. लालबागचा राजा जिथे बसतो तिथे अगदीच मागच्या गल्लीत मी राहते, म्हणजे माझं माहेर अजूनही तिथेच आहे. तर मला खूप भारी वाटतं. लालबाग मार्केटला तुम्ही गणेशोत्सवात कधीही जा, किती वाजता जा, पहाटे 3 वाजता, 4 वाजता, 2 वाजता, म्हणजे कळतच नाही किती वाजलेत. मध्यरात्र आहे, सकाळ आहे, दुपार आहे, रात्र, आपण इतके भान हरपून जातं आपल्या या गणेशोत्सवात की मला स्वतःला खूप अभिमान वाटतो की मी या भागात वाढलेली आहे. लालबागच्या राजाला मी लहान होते तेव्हा मी पण रांगेतनं दर्शन घेतलं, आज मी VVIP मधनं दर्शन घेतलं. सो हा एकच फरक आहे. वाशिनाथ जवळजवळ आम्हाला इथून नाही, इथून राईटला जा तुम्ही, इथे थांबव, मला माहिती आहे इथे थांबवा, असं म्हणजे जवळजवळ ती आमचे मॉनिटर. हा, म्हणजे एक आपल्या एरियामध्ये आल्यावर असतं ना की अरे, पण नंतर 1-2 ठिकाणी माझा जरा पचका झाला, कारण गणेशोत्सव मंडळाने एवढ्या एंट्रीज करून ठेवल्यात कुठून कुठून, ह्या गल्लीतून त्या गल्लीतून. तर म्हटलं अरे अच्छा इथून आहे का, सॉरी, मग तू नक्की इथेच राहायचीस ना आधी, असं मध्ये प्रसादने मला एक टोमणा पण मारला. पण मला खूप छान वाटतंय. लालबागमधलं हे वातावरण मला नेहमीच खूप आवडतं. हा जो झगमगाट आहे, म्हणजे आम्ही जसं मगाशी प्रसाद म्हणाला की कुठून उत्साह येतो या 10 दिवसात सगळ्यांमध्ये. अदरवाईज आपण आपल्या कामामध्ये इतके व्यग्र असतो, कंटाळा येतो, हातपाय दुखतात, झोपावंसं वाटतं, आराम करावंसं वाटतो, पण रात्रीचे 3 वाजले असतील तरी सुद्धा लोक रांगेत उभी असतात, बाप्पाच्या चरणी त्यांना डोकं मस्तक त्यांचं ठेवायचं असतं, बाप्पाकडे प्रार्थना करायची असते, नवस बोलायचे असतात, नवस फेडायचे असतात. ही एवढी ऊर्जा फक्त आणि फक्त गणपती बाप्पाच देतो आपल्याला, मला असं वाटतं. त्याच्यामुळे खरंच मला अभिमान आहे मी या एरियात वाढल्याचा. आता एका दुसऱ्या विषयाकडे वळूया. तुम्ही जेव्हा तिघं पहिल्यांदा एकमेकांना भेटलात तेव्हा तुमचं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं एकमेकांविषयीचं? सुरुवात दादा तुझ्याकडनंच करूया. मुळात नमाची आणि माझी ओळख ही एका या आधीच्या एक सेम स्किट फॉर्मॅटच्या एका शोमध्ये झाली, जिथे मी कंटेस्टंट होतो, मी स्पर्धक होतो, आणि नमा माझी व्हाईस कॅप्टन होती, नम्रता संभेराव आणि शशिकांत केरकर. सो अगदी तेव्हापासून तिचे गायडन्स मला लाभत आहेत माझ्या. सो माझी पहिली ओळख नमाची. आता ओळख झाल्यानंतर कळलं, नमाची ओळख झाल्यानंतर कळलं की मी गौरव मोरेला घेऊन एक पडद्याड नावाची एकांकिका केली, इंटर कॉलेजला, सवय वयापासून गाजली. आणि मग म्हणजे कसं असतं बघा, लेखक दिग्दर्शकाला फार ओळख नसते, मान नसतो, त्याचं एक उदाहरण आहे
की नंतर गौरव आत्ता हल्ली असं झालं, गौरव आणि आम्ही बसलो होतो रिहर्सलला आणि नमा पटकन बोलली, पण गौऱ्या यार तू काय त्या एकांकित काम करायचं असं यार, त्या पडद्याआड मी तुझ्यासाठी मी दोनदा येऊन बघितली यार, त्या 2 स्पर्धांना मी कुठून आले, नाही मला तुझ्यासाठी मी एकांका बघितली. तर मी मला म्हटलं त्या एकांकिकेचा लेखक दिग्दर्शक मी होतो. काय हे तिला कळलं आता 12 वर्षांनी. सो तसं कलाकार म्हणून सहकलाकार म्हणून ओळख नव्हती, पण या आधीच्या एका शोला भेटलो जिथे ती माझी वाईस कॅप्टन होती, माझी सिनियर होती. आणि त्यानंतरचं आता हास्यात्र आमची जोडी म्हणून आम्ही या नवीन शोमध्ये आम्ही दोघं कॅप्टन होतो. सावत्याचं बोलशील, रोहित मानेचं बोलशील तर नाही दादा, प्रश्न भरकटला आपला. फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे तू पाहिल्यावर तिच्याबद्दल काय तुझ्या वाटलं? डोक्यात काय आलं? अगं वाईस कॅप्टन म्हटल्यावर काय काय येणार डोक्यात? ती बाबा कॅप्टन आहे का, ही शिकवणार आपल्याला वगैरे असं? असं मला म्हणायचं की असं पहिल्यांदा आलं त्या का? माणसाचं कॅरेक्टर काय असू शकतं हा आपल्याला प्रश्न येतो. तसं मी तुला म्हणते फर्स्ट इम्प्रेशन काय काय पडलं? फर्स्ट इम्प्रेशन, लास्ट इम्प्रेशन. बरोबर आहे ना. नंतर आपण ओळखतो की अरे हा तर इतकी चांगली आहे. म्हणजे मला असं झालं की मला अरे बाप रे हिचं ऐकायचंय असं हे काढून घ्यायचं होतं तिला, हे काढून घ्यायचं होतं तिला. मनातलं बोलला, ठीक आहे रे. नाही. आणि रोहित माने पण मला एकांकितच कीर्ती कॉलेजमधनं एकांका करायचो आणि मी ठाकूर कॉलेजमधनं होतो. तर माझे ना असे काही 4-5 कॉलेज ठरलेले होते, म्हणजे इव्हेंट असले ना की त्या पोरांना या आपलं इव्हेंट आहे. म्हणजे कीर्ती कॉलेज म्हणा, IY कॉलेज म्हणा किंवा सिद्धार्थ कॉलेज म्हणा, असे 4-5 कॉलेज, गोखले कॉलेज म्हणा, असे ही सगळी पोरं ठरलेली होती. आणि मला आठवतं त्याप्रमाणे वनिताला आणि सावत्याला मी पहिल्यांदा पाहिलं ते नाही तो गोली मार दूंगा नावाची एकांका होती. कोणी ती हे केलेली? महेश केसकर, तुमच्या Zee24 तासचा व्हिडिओ एडिटर आहे महेश केसकर, त्याने ती एकांका बसवलेली. सो मी पहिल्यांदा सावत्याला त्या एकांकित पाहिलं आणि आता मी आणि महेश पण पहिल्यापासून मित्र होतोच. तर आमच्या गप्पा चालल्या, महेश सॉरी तुझ्या परवानगीने मी बोलतो आता. तर मला त्यावेळी एवढं भारी वाटलं, म्हणजे वनिता आणि सावत्या दोघं आले, एकांका संपल्या. तर दादा मला मागणे आले, दादा कशी वाटली एकांका, कशी वाटली? म्हटलं अगं तुमच्या दिग्दर्शकांना नाही त्याला आम्ही विचारू, तू सांग आधी, तू सांग कशी वाटली. सो मला तिथे पहिल्यांदा सावत्याचं आणि वनिताचं काम जे आवडलेलं, नाही तो गोली मार दूंगा एकांकिका. सो म्हटलं यार हा भारी आहे. आणि हा जो तुम्हाला आत्ता सावत्यामधला जो रांगडापणा आवडतोय तो अगदी पार त्या एकांकेपासून आहे. म्हणजे एकांकाचं नाव पण बघा, नाही तो गोली मार दूंगा, मग बघा काय होतंय. आणि नमाचं काय जे रसिकांचं इम्प्रेशन होतं, अरे यार ये सॉलिड ॲक्ट्रेस. पण याच्याबद्दल रोहित बद्दल नाही सांगितलं की फर्स्ट इम्प्रेशन सांगितलं की मला तेव्हापासून तो रावडी वाटला. अरे हा म्हणजे अरे हा सॉलिड आहे, बिनधास्त आहे. असं अनेकदा होतं, म्हणजे तुमचे चाहते जे सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत आहे, बिग बींनी आणि जॉनी लिव्हर सरांनी तुमची स्तुती केली. असं कधी झालं आहे का कोणत्याही एका व्यक्तीने तुम्हाला कॉम्प्लिमेंट केलं आणि तुम्हाला ते खूप भावलं आहे, एकदम असं भावूक झालात तुम्ही त्या क्षणात? जॉनी लिव्हर सरांनी नमाचं म्हणजे नमा सांगेलच. माझा एक अनुभव असा होता की मी एक वेब सिरीज केली मिया बीवीवर मर्डर नावाची. राजीव खंडेलवाल, मंजिरी फडणवीस अशा सगळी हिंदी वेब सिरीज होती. सो छान रोल होता माझा आणि अगदी पहिला दिवस त्या वेब सिरीजच्या शूटिंगचा. आणि मी पहिल्यांदा सेटवर गेलो तर मला कळलं की पहिलाच सिना राजीव बरोबर आहे माझा. सो बाकी दिग्दर्शक कोणाशीच काहीच ओळख नव्हती, फक्त त्याचा जो असोसिएट डिरेक्टर होता रमी सिंग, त्यांच्यावर माझी एक निलेश दिवेकरमुळे एक अशी जुजबी ओळख होती माझी. सो पहिल्या दिवशी नाईट शूट होतं, मी पहिल्या दिवशी गेलो सेटवर आणि राजीव खंडेलवालना हॅलो सर माय सेल्फ प्रसाद सावंतकर कैरेक्टर मैं कर. तर ते राजीव बोला कि अरे भाई तू क्यों पहचान दे रही तेरे, सब पहचानते आपको यार, हम आपका शो देखते, मेरे घर में हास्य जत्राही चालू रहते. मग त्याने कॅरेक्टर्स सांगितले मला, तर मला जरा भारी वाटलं. ते होईपर्यंत मंजिरी मेकअप रूममधनं आली फडणवीस, अरे प्रसाद मी खूप मोठी फॅन आहे यार, तुमचे सगळे शो बघते यार, काय स्किट करता तुम्ही, ती बोलायला लागली. तो म्हणते DOP आमचे कोणतरी कॅथलिक होते, ते कॅमेऱ्याच्या मागून बोलले सर मैं भी फॅन है, मेरे बीवी घर पे वही देखते है. तो स्पॉट बॉय बोला आणि अचानक ना सेटवर सगळे बोलायला लागले सर मी पण फॅन आहे. आणि डिरेक्टरचं असं झालं भाई मैं किसको लेके आया हूँ आज, कौन है ये, सब इसका शो देखते. सो तो माझ्यासाठी एक छान अनुभव होता पहिल्या दिवशीचा. बाकी जॉनी सरांचं नमा सांगेलच.
हां, विनोदाचे बादशहा, बॉलिवूड ज्यांनी गाजवलं असे सगळ्यांचे लाडके जॉनी लिव्हर. आम्ही दमणमध्ये शूट करत होतो. कोविडमध्ये अलाउड नव्हतं शूट करायला, सो आम्ही बायो बबलमध्ये शूट करत होतो. आम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नव्हतो, काही नाही. तर तिथे आम्ही शूट करत होतो आणि रिहर्सलच्या दिवशी असंच काहीतरी रिहर्सल चालू होती आणि अचानक मोठे सरांनी मला सांगितलं की तुझ्या एका खास व्यक्तीचा फोन येतोय आणि त्यांनी खूप जणांकडनं वाया 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 कॉन्टॅक्ट करून ते आत्ता माझ्यापर्यंत आलं आहे. तर त्यांनी कॉन्फरन्स कॉल लावून दिला मला. तर मग मी फोनवर बोलले, तर तेव्हा तिकडनं मला एक आवाज आला, जॉनी लिव्हर बात कर रहा हूं. तर मला कळेच ना 2 मिनटं की जॉनी लिव्हर सरांना आपल्याशी बोलावं असं वाटावं. मग ते मला म्हणाले की त्यांनी लॉलीचं एक स्किट बघितलं, ते पोट्र्यांचं वगैरे, आणि मग ते स्किट खूप व्हायरल झालं होतं त्या काळात. आणि मग ते त्यांना ते पोहोचलं आणि मग त्यांनी ते माझ्यापर्यंत हे केलं की मग जेव्हा नंतर ते एकदा एपिसोडला भेटायला आले तेव्हा त्यांनी ते स्किट परफॉर्म करून दाखवलं मला आणि प्रसादला. आम्ही असा व्हॅनिटीचा दरवाजा उघडला, असं सगळं मला त्यांनी करून दाखवलं. तर मला असं आलं की अरे हा केवढा मोठा माणूस आहे, केवढा मोठा कलाकार आहे आणि माझ्या हीच मला वाटतं कामाची पावती आहे, कौतुकाची पावती असं मला वाटलं. तेव्हा त्यांनी माझ्यासाठी एक गेसचं वॉच आणि एक सोन्याचं पेंडंट मला त्यांनी गिफ्ट केलं. सो माझ्यासाठी मी ते अजूनही तसंच ठेवलं आहे. माझी म्हणजे हिंमत नाही झाली की ते मी पेंडंट गळ्यात घालावं आणि मिरवावं. ते माझ्यासाठी ते काय म्हणूयात, ती देवाकडनं आलेली गोष्ट आहे. सो ते मी ती अशी जपून ठेवली आहे. ते ही खूप मोठी गोष्ट आहे. व्हेंटिलेटरच्या वेळेस बमन इराणींसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. तर त्यात पण मी थोडा आगरी लहेजा वापरला होता. तर त्यांना तो लहेजा इतका आवडला की त्यांनी आमच्या डिरेक्टरकडे म्हणजे राजेश मापुसकरांना विचारलं की ये कौन है, क्या है. तर मग त्यांनी सांगितलं वो एक शो करती है, हास्य जत्रा नाम का वो शो है, उधर ऐसा एक लैंग्वेज उसका डेवलप हुआ है, वो कैरेक्टर करती है. तो उन्होंने बोला कि मैं इतर तो मेरे फिल्म में ये यूज़ करने वाला हूँ, ये मुझे बहुत पसंद आया है. तर मी त्यांना म्हटलं सर आप देखना शो. नंतर पॅकअप झाल्यावर मी बाहेर निघाले रिक्षा बघण्यासाठी. मला जायचं होतं घरी, माहेरी तिथे काळा चौकीला यायचं होतं. सो मी जस्ट बाहेर पडले तर त्यांनी मागून मला हाक मारली, नम्रता किधर जा रहे हो. मतलब मैं मेरे घर पे जा रही हूँ. अरे रिक्षा से क्यों जा रहे, मेरे BMW में बैठो, आप बैठो. तर मी बसले आणि मला ना 2 मिनटं असं आलं की मी बमन इराणींच्या गाडीत बसले. मला हे विश्वासच बसत नव्हता. म्हटलं सर मैं पहली बार BMW में बैठी हूँ, मैंने इससे पहले किसी कार में ऐसे बैठी नहीं मैं. अरे मैं भी जब बैठा था तब पहली बार ही बैठा था. तो ये ध्यान में रखना कि अगर आप इतना काम करते हो, अच्छा काम करते हो, तो भगवान ज़रूर आपको कुछ ना कुछ अच्छा करके देगा, काम भी देगा और इतनी सब मतलब प्रगती भी होगी. तर त्यांनी मला खूप छान ब्लेसिंग्स दिले, छान गोष्टी सांगितल्या की सेटवर कसं राहिलं पाहिजे, वातावरण कसं आपण हसतमुख ठेवलं पाहिजे आणि प्रत्येक कॅरेक्टर किती मनापासून केलं पाहिजे, असं त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. सो हे 2 मोठे व्यक्ती आहेत बॉलिवूडचे, ज्यांच्याकडनं मला खूप चांगल्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या आणि ते आयुष्यभर माझ्या स्मरणात राहतील. किस्से तर बरेच घडतात असे. माझा एक आत्ता हल्लीच आम्ही सगळे याच फिल्मच्या आय थिंक अनाऊन्समेंट होती ना दादा, आपण सहाराला होतो तेव्हा, हां अनाऊन्समेंट होती तेव्हा उपेंद्र लिमये भेटले होते आम्हाला. तर त्या उपेंद्र लिमयेंनी ज्या पद्धतीने कौतुक केलं होतं, एक कलाकारांच्या भाषेत कौतुक केलं होतं, पण ती माझ्यासाठी खूप खूप मोठी मुमेंट होती की सावत्याला उप्यादा फक्त मारायचा बाकी होता, पण एवढं प्रेम केलं, काय करतो काय करतो, तू कोण आहेस, तुला कळतंय का तुला काय करतोय तू. आणि हे सगळं उपेंद्र लिमये म्हणजे ज्या माणसाला मी आयुष्यात फक्त टीव्हीवर बघितलेलं, थिएटरमध्ये, आणि ज्याच्यासाठी वेडा आहे मी, तो माणूस आपल्या समोर तो आपल्याबद्दल असं बोलतोय, हे मग मी म्हणजे संपलंच होतं मी तेव्हा. म्हणजे प्रत्येकाबद्दल बोलले ते, पण मला म्हणजे मारून बुक्क्या मारून हे कुठलं कौतुक आहे. पण माझ्यासाठी ती मोमेंट म्हणजे खरंच खूप भारी होती, आत्तापर्यंतची सगळ्यात भारी मोमेंट होती माझी ती. नाही म्हणजे ज्याही मोठी लोक कौतुक करतात ते खरंच भारी वाटतं. म्हणजे आज बच्चनजींनी अख्खा शराबी हिट केली आहे फिल्म, आणि ज्यावेळी आम्ही भेटायला गेलो त्यावेळी ते अरुण सरांना म्हणवते यार आप शराबी का क्या ॲक्टिंग करते हो. तर ज्याने अख्खी फिल्म शराबी नावाची हिट केली तो माणूस कौतुक करतो. किंवा रोहित शेट्टी सेटवर आले होते त्यावेळी आम्हाला ते प्रत्येक कॅरेक्टरनुसार आमचं स्किट सांगवते. प्रसाद मेहत्रा ये देखा है, प्रसाद मेहत्रा वो कॅरेक्टर देखा है, रणवीर सांगवता. सो खूप भारी वाटतं की आपलं काम बघितलं जातं, त्याची दखल घेतली जाते एवढ्या मोठमोठ्या लोकांकडनं. हा म्हणजे जेव्हा रोहित शेट्टी आले होते सेटवर तेव्हा त्यांनी म्हणाले आज लॉली नाही कर रहे हो क्या आप. तर हे ऐकून मला इतकं भारी वाटलं की मी शब्दात नाही सांगू शकत की खरंच प्रेक्षक बघतायत आणि खूप मनापासून प्रेम करतायत, बॉलिवूड इंडस्ट्री बघते. तर मला खूप छान वाटतंय, खूपच भारी वाटतंय.
प्रसाद दादा, तुझा आणि चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या चेहऱ्यात साम्य आहे. त्याचे मीम्स व्हायरल होतात. जेव्हा तू पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा तुझी काय रिॲक्शन होती? मला ना खरं सांगू, म्हणजे आता तुम्ही गेल्या काही 10 वर्षातला माझे फोटोज बघाल अगदी माझ्या फेसबुकवर किंवा इन्स्टाच्या पेजवर वगैरे जाऊन, तर 10 वर्षातला ना माझ्या चेहऱ्यातला बदल तुम्हाला कळत जाईल. म्हणजे मला इतक्या लोकांचे आत्ता असं कोण खायला बसलं असेल आणि ह्या अँगलने मी दिसलो तरी मला फोटो पाठवतात. अहो सर, तुम्हाला या उडपीच्या हॉटेलला बघितलं. तर बावनकुळे सरांना मी अजूनपर्यंत पर्सनली भेटलो नाही आहे, पण बरेच जण बोलतात. पण मला पर्सनली असं वाटत नाही. बऱ्याच जणांनी पाठवलेत मला. हो, हा मी मलाही आला होता, पण मला हे कुठे काही असं बोलतात. मलाही बरेच इन्स्टाला बरेच जण पाठवतात. पण आणि बावनकुळे सरांना मी अजून पर्सनली भेटलो नाही आहे कधी. कोहली फॅमिली जर आता असती तर त्यांनी गणेशोत्सवाच्या कशा शुभेच्छा दिल्या असत्या? अरे देवा, तू आम्ही इथे आज बाप्पाच्या चरणी आलो आहोत. आज जी 24 तास इथे गणपती आहे आणि मी आहे पावली आवली कोली. गणपती बाप्पा मोरया. शेवट आपण नम्रताताई तुझ्या एका गाण्याने करूया. तू गातेस, आम्हाला माहिती आहेस की थोडं आम्ही ऐकतो, पण आता शेवट एक हवाय. आरत्या गाऊन बसलेल्या आवाजातलं गाणं ऐकाच तुम्ही असं. माझ्या घरी गणपती बाप्पा बसतो. 1.5 दिवस माझी आरती झाली की आमच्यासमोर साऊथ इंडियन राहतात, त्यांना आरत्या मराठी येत नाहीत. सो आम्ही तिथेही जाऊन आरत्या म्हणल्या. स्वतः माझा घसा बसलाय, पण मी एक बाप्पासाठी एक गाणं म्हणेन. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्ठाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. पण तरी सुद्धा तू छान गायली आहेस. आमच्या झी 24 तासच्या संपूर्ण टीमकडून तुमच्या येणाऱ्या चित्रपटाची शुभेच्छा. दादाला काहीतरी बोलायचं? नाही, सर्वप्रथम झी 24 तासचे आभार. म्हणजे मला तर सांगायला छान वाटतंय की चॅनलला जाऊन केलं पहिला प्रमोशन आहे आमचं हे. इथून आता पुढचं सगळं चालू होईल. सो झी 24 तासचे मनापासून आभार. आणि सर्व रसिक प्रेक्षकांना एक कळकळीने आणि आतून विनंती नाही करणार, मी हक्काने तुम्हाला सांगेन की तुमच्या आवडत्या, तुमच्या घरातल्यांचा, तुमच्या आमच्यातल्या लोकांचा सिनेमा 24 नोव्हेंबरला रिलीज होतोय. एकदा येऊन तर बघा. त्यामुळे नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. आमची लाईनच आहे, एकदा येऊन तर बघा, रिटर्न जाणार नाही. मला वाटतं तुम्हाला हे सांगायची गरज नव्हती, कारण की प्रेक्षकांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आपण इथेच थांबूया. कॅमेरामॅन अशोक सोनावणेसह दीक्षा पाटील, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे